नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। माथाडी बोर्डाच्या मनमानी कारभारामुळे कार्यालयात कामगारांनी केले ठिय्या आंदोलन। आगामी काही दिवसात माथाडी बोर्डाचा कारभार सुधारला नाही तर कार्यालयास टाळी ठोकणार, जिल्हाध्यक्ष घुले। जिल्हा हमाल पंचायत आणि माथाडी पतसंस्था यांच्या वतीने माथाडी कामगारांच्या मुलांना शैक्षणिक साहित्यांचे वितरण सध्या सुरू आहे। त्यासाठी जे नोंदित कामगार आहेत त्यांनी माथाडी बोर्डाकडून फंडाची पावती त्यांना दिली जात नाही, त्यामुळे ते कामगार या योजनेपासून वंचित राहू शकतात। खुद्द माथाडी बोर्डाचे अध्यक्ष यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना सूचना देऊन सुद्धा कर्मचारी या अधिकाऱ्यांच्या आंदोलनाला केराची टोपली दाखवतात आणि मनमानी कारभार सुरू ठेवतात। माथाडी बोर्डाचे माथाडी कामगारांकडे अजिबात लक्ष नाही। विविध मागण्या माथाडी बोर्डाकडे प्रलंबित आहेत, त्याकडे पाहण्यास बोर्डाकडे वेळ नाही। प्रत्येक कामासाठी कामगारांची जाणीवपूर्वक अडवणूक केली जाते। वाराईचा प्रश्न प्रलंबित आहे, महिलांचा प्रश्न प्रलंबित आहे, वेळेच्या वेळी पगार होत नाही, त्यामुळे माथाडी कामगारांवर उपासमारीची वेळ येते। कर्मचारी पैसे घेतल्याशिवाय काम करीत नाहीत, अशा एक ना अनेक तक्रारींच्या बाबत माथाडी कामगारांनी ठिय्या आंदोलन केले। जिल्हा हमाल पंचायत आणि सर्व माथाडी कामगार यांच्या वतीने माथाडी कार्यालयाच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ माथाडी बोर्डाचे अध्यक्ष यांच्या दालनामध्ये हमाल पंचायत जिल्हाध्यक्ष अविनाश घुले यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले। यावेळी उपाध्यक्ष गोविंद सांगळे, शेख रज्जाक शेखलाल, सचिव मधुकर केकान, माथाडी पतसंस्थेचे चेअरमन रवींद्र भोसले, व्हाईस चेअरमन नवनाथ बडे आदींसह माथाडी कामगार उपस्थित होते। प्रतिनिधी अजहर सय्यद, नगर न्यूज 24 अहमदनगर। जे फंडाच्या स्लिपा असतात, हे कामगार माथाडी बोर्ड हे कामगाराच्या कल्याणासाठी निर्माण बोर्ड झालेले आणि हे बोर्ड निर्माण करायसाठी आमच्या कष्टकऱ्यांचे नेते आदरणीय बाबाराव असतील, स्वर्गीय शंकररावजी घुले अण्णा असतील यांनी हे बोर्ड येण्यासाठी कितीतरी कामगारांनी त्याच्यात रक्ताचं पाणी केलेलं आहे आणि हे बोर्ड आलं तर कुठेतरी आपल्या कामगारांना एक सुरक्षा कवच या निमित्ताने निर्माण होईल ह्या भावनेने हे बोर्ड आलेलं आहे। पण बोर्डाचे कायदे इतके चांगले आहेत, पण बोर्डाची काटेकोर अंमलबजावणी ही कुठंच कोणत्या महाराष्ट्रामध्ये होत नाही। त्याच्यामुळे आज आम्हाला जे आमचे कामगार फंडाच्या स्लिपसाठी तिथे गेले, म्हणजे फंडात आपले किती पैसे काय आहे, किती पगार भरतात, तर तिथला जो कर्मचारी आहे जायबाय तो उद्धटवाणी आज आपल्या कामगारांसाठी बोलला आणि हे त्यांचे जे अध्यक्ष आहेत माथाडी बोर्डाचे कवळे साहेब, त्यांचे आपण आमचे रवींद्र भोसले माथाडी बोर्डाचे चेअरमन हे स्वतः तिथं गेले, त्यांना सांगितलं तरी सुद्धा त्यांनी ती स्लिप दिली नाही आणि कामगार आयुक्तांनी त्यांना सांगितलं कर्मचाऱ्याला, तर कर्मचारी काम न करता घरी निघून गेला। म्हणजे असं हे बेजबाबदार बोर्ड। आता आमची हीच मागणी राहील की बोर्डाची काटेकोरपणे अंमलबजावणी। आज आम्ही या बोर्डाला टाळे ठोकणार होतो, कवळे साहेबांना तिथं बोलून घेतलं, बाजार बंद केले होते आम्ही, कारण जर अधिकाऱ्यांचं जर हे बोर्ड ऐकत नसतील हे कर्मचारी, तर या सर्वसामान्य कर्मचाऱ्यांचं कधी ऐकणार। त्याच्यासाठी आज आमच्या सर्व पदाधिकारी असतील, सर्व स्त्री हमाल असतील, आमचे हमाल असतील, मापाडी असतील, सगळ्यांनी आज तिथं ऑफिसमध्ये बसून तिथं त्या गोष्टीचा निषेध केला आणि त्यांना इशारा दिला की 3 दिवसात आम्हाला साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे की 3 दिवसात त्या कर्मचाऱ्यावर आणि इथून पुढच्या काळात जर हमाल पंचायतचं जर काम कोणतं कर्मचाऱ्याने ऐकलं नाही तर त्याच्यावर कारवाई 100% करण्यात येईल आणि त्या कर्मचाऱ्याला आम्ही सस्पेंड करा म्हणून आज साहेबांना सांगितलेलं आहे। आणि जर ती कारवाई त्यांची झाली नाही आणि अशाच पद्धतीने अधिकाऱ्यांनी सुद्धा या कर्मचाऱ्यांना पाठीशी घातलं तर अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही या दालनात कोंडून घेतल्याशिवाय राहणार नाही। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।